आमचा जागरदीप. रसिक श्रोते हो, नमस्कार. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार ह्या मुलाखतींच्या सदरात मी मैथिली आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दीपत्कारच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत माझ्या नवऱ्याची बायको ह्या सुप्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राधिका सुभेदार, अर्थात मराठी हिंदी रंगभूमी चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अष्टपैलू अभिनयाने लोकमानस जिंकलेल्या संवेदनशील कलाकार अनिता दाते केळकर. अनिताताईंशी संवाद साधत आहेत हर्षद जाधव. नमस्कार श्रोते हो, साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार या मुलाखत विशेष सदरात आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज दीपत्कार सदरात आपल्या सोबत आहेत आपणा सगळ्यांच्या घरात ज्यांनी राधिका सुभेदार म्हणून एंट्री घेतली होती आणि आपणा सगळ्यांची मनं जिंकली होती अशा लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते केळकर. अनिताताई केवळ अभिनेत्री नाहीत, त्या एक उत्तम कलाकार आहेत, म्हणजे व्हिओ आर्टिस्टही आहेत आणि त्याहीपेक्षा एक अत्यंत संवेदनशील समाजाभिमुख अशा कलाकार आहेत आणि म्हणून त्या आज आपल्या मंचावर आहेत. ताई, मनापासून स्वागत तुमचं साहित्य जागरच्या या मंचावर आणि दिवाळीच्या खूप खूप सदिच्छा. नमस्कार. सर्व श्रोत्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, कलावंत जो घडतो तो काही हवेतून घडत नाही किंवा आपोआप घडत नाही. त्याची जडणघडण जी होत असते ती अर्थातच कुठल्याही माणसाची, म्हणजे कलावंताचीच केवळ नाही तर ती त्याच्या बालपणातून होत असते. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अभिनेत्री म्हणून आपण ज्या घडलात तोपर्यंतचा जो आपला प्रवास होता बालपणापासूनचा, आपली पार्श्वभूमी आणि आपली जडणघडण याविषयी थोडक्यात आपण काय सांगाल? मी मूळची नाशिकची आहे आणि नाशिक शहराबद्दल ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी हे नवीन नाही, पण ज्यांना माहिती नाही अशांसाठी मी अगदी आवर्जून सांगते की नाशिक हे छोटं पण अत्यंत सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असं शहर आहे आणि विविध पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज नाशिकमध्ये होत असतात. मी अगदी लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची साक्षीदार आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये असलेली मी एक मुलगी आहे. मी माझं बालपण हे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या मैफिली, अगदी नृत्य, नाट्य, संगीत या सगळ्या वातावरणात घालवलेले आहेत. विशेष करून दिवाळी ही अशी गोष्ट आहे की अगदी सांस्कृतिक दृष्ट्या अनेक गोष्टींनी भरलेली असते दिवाळी. अच्छा. माझं बालपणही तसंच गेलेलं आहे की खूप गोष्टी ऐकत, म्हणजे अगदी दिवाळी पहाटेचा दिवस मी जेव्हा जेव्हा अनुभव आठवते तेव्हा तेव्हा मी कोणत्या तरी संगीताच्या मैफिलीला बसले आहे, कुठेतरी अत्यंत महत्वाच्या व्यक्तींच्या नावानं आकाशकंदील लावण्याच्या उपक्रमामध्ये गुंतलेले आहे आठवते, आणि कुठल्या तरी महत्वाच्या व्यक्तीच्या नावानं दिवा लावताना आम्ही आमची दिवाळी साजरी करतोय असं मी आठवतेय. अगदी त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचे दिवाळीचे दिवस हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मी भरलेले असायचे. त्यामुळे माझं लहानपण हे सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध अशा वातावरणामध्ये गेलेलं आहे की जिथे संगीताचे संस्कार कानावरती झाले, नृत्याचे संस्कार झाले, नाटकं बघता आली, रांगोळ्या काढता आल्या, वेगवेगळे म्हणजे हस्तकला या संदर्भातलं प्रशिक्षण घेता आलं. आम्ही आकाशकंदील बनवायचो, पणत्या बनवायचो, किल्ले बनवायचो. सो कितीतरी गोष्टी या काळामध्ये शिकायचो. अगदी लहानपणीच्या गोष्टी आठवल्या तर शुद्ध लेखनाच्या वह्या पूर्ण करायचो. म्हणजे हे सगळं वातावरण दिवाळीमध्ये माझ्या भोवती असायचं.
परशुराम सायखेडकर आणि सार्वजनिक वाचनालय या 2 महत्त्वाच्या संस्था आहेत की ज्यांचा माझ्या एकूणातच वाटचालीमध्ये मोठा सहभाग आहे. ते म्हणजे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये विविध पद्धतीचे कार्यक्रम व्हायचे. अनेक कार्यक्रम हे विनामूल्य असायचे आणि खूप सभा, काही प्रवचन, कीर्तन, गाण्याच्या मैफिली यासारखे कार्यक्रम मी लहानपणी आवर्जून अटेंड केलेले आहेत. वसंत व्याख्यानमाला ही नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध व्याख्यान घेतली जाते. अतिशय प्रसिद्ध व्याख्यानमाला आहे. ती व्याख्यानमाला मी लहानपणापासून अटेंड केलेली आहे. म्हणजे हे सगळं व्हायचं आणि अत्यंत दर्जेदार गोष्टी व्हायच्या. म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी पाहता आल्या, त्याचा आस्वाद घेता आला आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझं बालपण अतिशय समृद्ध अशा पद्धतीने गेलेलं आहे. आणि आजची माझी जी काही वाटचाल आहे त्याच्यामध्ये या सगळ्या बालपणीच्या केलेल्या गोष्टींचा सहभाग आहे. इतकंच नाही तर लहानपणी जे दिवाळी अंक वाचलेले आहेत, या सारखे संस्कार जे घडलेले आहेत, या सगळ्या संस्कारांमुळे खूप गोष्टी घडल्या आणि हे संस्कार मला आज अत्यंत कामी येतात. ताई, म्हणजे तुमचं जे बालपण आहे या काळात नाशकामध्ये कुसुमाग्रज होते. हो. तर अशी कधी कुसुमाग्रजांची भेट वगैरे झाल्याचं काही स्मरते का, किंवा काही निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलात किंवा त्यांना पाहिलेलं असाल आपण, असं काही स्मरते का, आठवतंय का? हो हो हो, अगदीच. तात्यासाहेब शिरवाडकर हे अत्यंत ऍक्टिव्ह होते नाशिकमध्ये या काळामध्ये. त्यांचं रसयात्रा नावाचा जो काव्यसंग्रह आहे त्याच्यावरती आम्ही त्याच्यातल्या अनेक कविता निवडून त्याच्यावरती आम्ही नृत्य सादर करायचो आणि तात्यासाहेब शिरवाडकर आवर्जून त्या ठिकाणी यायचे. त्यांची एक छोटी लायब्ररी होती त्यांच्याच घरात बाहेरच्या बाजूला. त्या लायब्ररीत मी नेहमी जायचे, त्यामुळे सतत मी त्यांना पाहायचे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची भेट व्हायची. तात्यासाहेब शिरवाडकर हे त्या काळात, म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता, पण ते नाशिककरांचे होते आणि ते इतके लोकांमध्ये असायचे, त्यामुळे त्यांचा त्यांच्याशी संपर्क असायचा. वसंत कानेटकरांना मी भेटलेले आहे, तेही नाशिकचेच उत्तम नाटककार आणि त्यांची अनेक नाटकं, त्यातले काही प्रसंग आम्ही वारंवार विविध स्पर्धांमध्ये करायचो. हेच नाही तर मनोहर शहाणे आमच्याकडचे लेखक, मोठं नाव, बाबूराव बागुल यासारखे लेखक नाशिकमध्ये होऊन गेलेले आहेत आणि या सगळ्यांचा सहवास कुठे ना कुठेतरी लाभलेला आहे. क्या बात आहे ताई. म्हणजे साहित्यिकांचा सहवास बालपणीच मिळणं आणि म्हणजे जेव्हा आपण साधारण कळते होत असतो त्यावेळी तो मिळणं आणि त्याचे एक संस्कार आपल्या मनावर होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे ताई. त्याच म्हणजे त्या सगळ्या सांस्कृतिक भरण पोषणातून तुमचं बालपण आणि मग पुढचं जे काही करिअर तुमचं घडलं त्याची पार्श्वभूमी या सांस्कृतिक भरण पोषणामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ताई, तुम्ही असंही मी ऐकलं की तुम्ही त्यावेळी नाशकातल्या नाट्य परिषदेमध्ये काहीतरी काम करायचात किंवा म्हणजे बालपणी, म्हणजे किशोरवयीन वयामध्ये तुमच्या 8वी-9वीच्या काळामध्ये म्हणेल असं. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. अच्छा. माझं अकाउंट हा माझा विषय, त्यामुळे तेव्हा नाट्य परिषदेमध्ये अकाउंट्सची कामं करणं हा असा माझा जॉब होता. मी अगदी FY पासनं नाट्य परिषदेमध्ये मी काम करायचे. 3 वर्ष मी काम केलं नाट्य परिषदेत आणि तो काळ अत्यंत छान होता, कारण त्याच वेळेला नाट्य परिषदेमध्ये नाटक नावाचं त्रैमासिक आलं होतं. अंधरुटकरांचं, ते संपादक होते. नाट्यविषयक विविध चळवळींविषयी, मोठमोठ्या लोकांविषयी, नाट्य प्रकाराविषयी या नाटक नावाच्या त्रैमासिकातनं ओळख होत गेली. नाट्य परिषदेत ते मासिक यायचं आणि ते मी वाचायचे. आणि तिथूनच तुम्हाला प्रायोगिक रंगभूमीची किंवा ललित कला केंद्राची ओळख झाली का? नाही, मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये नाटकाचं वातावरण आहे आणि मी खूप नाटकं बघायचे. त्या काळात 86च्या सुमारास माझ्या घरात टीव्ही आला होता, पण मला आजही टेलिव्हिजन बघण्याची सवय नाहीये.
मी टेलिव्हिजन बघत नाही. तुम्ही इतरांना बघायला भाग पाडता पण तुम्ही स्वतः बघत नाही असं म्हणताय. करेक्ट आहे. कोणतीच मालिका मी अशी पूर्ण बघितल्याचं मला आठवत नाही, पण तरी सुद्धा मी पूर्वी भारत एक खोज बघत असे. हो, ती एक वेगळी मालिका होती. एक्झॅक्टली. तर लहानपणी मी ते पाहिल्याचं मला आठवतंय. नुक्कड नावाची मालिका बघितल्याचं आठवतंय आणि मुंगेरी लाल के हसीन सपने. हसीन सपने. आपल्या सगळ्यांचंच बालपण या मालिकांनी समृद्ध केलेलं आहे खरं म्हणजे. करेक्ट. पण ताई, कॉमर्स कडून एकदम पुण्यात जाऊन ललित केंद्रात आपल्याला नाट्य अभिनयाचं किंवा एकूण या अभिनय क्षेत्राचं कला क्षेत्राचं तांत्रिक किंवा एक आपण म्हणू ज्याला शिक्षण घ्यायचंय, प्रशिक्षण घ्यायचंय, असं केव्हा वाटलं आणि तिथे कशा वळलात? कॉमर्स अगदीच वृक्ष नसतं. इनफॅक्ट असेच विद्यार्थी कॉमर्सला ऍडमिशन घेतात की ज्यांना वेगळं काहीतरी करून पाहायचंय आणि शालेय आणि शिक्षणाच्या या सगळ्या गदारोळात फार अडकायचं नाहीये. तर असे विद्यार्थी कॉमर्सकडे जाऊ पाहतात आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत असतात. तसंच काहीसं माझं झालं. माझी ऍडमिशन जरी मी कॉमर्सला घेतली आणि माझे जरी हे सगळे आवडते विषय असले तरी सुद्धा लहानपणापासून मला माझ्यावरती कलेचे संस्कार झालेले आहेत, त्या प्रक्रियेचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत जावं, याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं असं मला मनापासून वाटलं. अच्छा. आणि म्हणून मी ललित कला केंद्राची वाट धरली. तिथले अनुभव कसे होते? ते म्हणजे ललित कला केंद्राने तुम्हाला जे घडवलं एक कलाकार म्हणून, त्याविषयी थोडक्यात आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? ती 2 वर्ष माझ्यासाठी संपूर्णतः कलाटणी देणारी वर्ष होती. मला माणूस म्हणून समृद्ध केलं ललित कला केंद्राने. आपण कुठल्याही कलेचं शिक्षण घ्यायला जातो म्हणजे आपण ती पूर्णतः कला आत्मसात करतो असं नाही. ती कला आत्मसात करण्यासाठीचे मार्ग हे प्रशिक्षण देत असतं. म्हणजे मी ललित कला केंद्रातनं अभिनयाचं शिक्षण घेतलं का, तर मी त्याचं उत्तर नाही असं देईन. पण मी माणूसपणाचे धडे घेतले की जे मला अभिनय करताना महत्वाचे वाटतात आणि म्हणून माझा प्रवास सुखकर होण्यासाठी ललित कला केंद्र मदत करतं असं मी म्हणू शकते. ललित कला केंद्राने मला नाटकाचा इतिहास, नाटक आतापर्यंत कुठे केलं गेलं आहे त्याबद्दल माहिती दिली आणि या माहितीच्या व्यतिरिक्त तुला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत की ज्या ज्ञान या सदरात जातात, पण त्या तुला मिळवायला लागणार आहेत आणि त्याकडे जाण्याचे काही मार्ग आहेत. ते मार्ग मला ललित कला केंद्राने खुले करून दिले असं मी म्हणेन. पण ही वर्ष अत्यंत समृद्ध करून टाकणारी होती, कारण अनेक लेखक, दिग्दर्शक, मोठमोठे नटमंडळी आम्हाला प्रशिक्षक म्हणून तिथे होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय पद्धतीचा जो प्रवास केलेला आहे तो आमच्या समोर मांडला आणि आमच्या प्रवासासाठी त्यातल्या काही गोष्टी आम्हाला वेचता येतील का, आम्ही काय पद्धतीने या सगळ्या जगाकडे, रंगभूमीकडे पाहावं याची एक दृष्टी दिली असं म्हणता येईल. ललित कला केंद्रामध्ये स्पेशलायझेशन नाही. तुम्हाला नाटकाशी संबंधित सर्व घटकांना स्पर्श करायला लागतो. सर्व घटकांसाठी तुम्हाला आपण नाही करू शकत, सगळ्याच अंगांना आपल्याला भिडावं लागतं. बरोबर. आणि त्याची प्रत्येकाची परीक्षा असते. म्हणजे फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकलही तुम्हाला करायला लागतं. तुम्हाला खूप गोष्टी वाचायला लागतात. मराठी, हिंदी, इंग्रजी नाटकं वाचायला लागतात. तिथल्या नाटककारांबद्दल तुम्हाला त्या काळात त्यांनी काय काय लिहिलं, नाटकाचे प्रवाह काय, एकूण कलेचे प्रवाह काय, या सगळ्याची सुरुवात कुठून होते, अनेक कलांवरती जागतिक इतिहासाचा कसा कसा परिणाम होत गेलाय आणि त्यातनं नाटकं कशी कशी बदलत गेलेली आहेत याबद्दलचा अभ्यास असतो. इतकंच नाही तर रंग, रेषा, रूप, पोत या गोष्टींचा, टेक्निकल गोष्टींशी कसा संबंध असतो आणि नाटकानुरूप या गोष्टी कशा बदलतात याचा अभ्यास केला जातो. संगीताचा अभ्यास असतो, नृत्याचा अभ्यास असतो. असं सर्व अंगांना स्पर्श करणारं नाटक आहे. तर त्या प्रत्येक अंगाचा अभ्यास नाटकासाठी केला जातो.
याचबरोबर सौंदर्यशास्त्र, त्याच्यानंतर लोककला, अनाटॉमी, विविध म्हणजे भाषा सर्वव्यापी असा एक कलाकार घडवण्याचं काम इथे घडतं असं आपण म्हणू शकतो. कारण म्हणू शकतो. नेपथ्य पण असेल त्याच्यामध्ये, अगदी लाईट सगळंच नाटकाशी असेल. संबंधित सर्व घटक. सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे हे या विचारण्याचं कारण कसं की आम्ही नाव ऐकलेलं असतं एखाद्या प्रशिक्षण संस्थेचं, एका संस्थेचं, पण नेमकं तिथे काय चालतं हे ही एक उत्सुकता असते सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणून हा प्रश्न विचारला. ललित कला केंद्रानंतर पुण्यातून तुम्ही प्रायोगिक रंगभूमीकडे मला वाटतं आधी वळलात आणि मग व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट असा तुमचा प्रवास पुढे झाला. पण ही सुरुवात कशी झाली? म्हणजे प्रत्यक्ष जे ललित कला केंद्रामध्ये जे शिकलात ते प्रत्यक्षात मंचावर, रंगमंचावर सादर करण्याची संधी तुम्हाला नेमकी केव्हा मिळाली आणि कशी मिळाली? मी त्यानंतर लगेचच मुंबईत आले. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ललित मुंबई नावाने आम्ही एक ग्रुप सुरू केला आणि ललित कला केंद्रातनं पास आउट झालेले सगळे स्टुडंट्स एकत्र आलो आणि सिगारेट्स हे नाटक पहिल्यांदा केलं. अच्छा, सिगारेट्स हे तुमचं पहिलं नाटक. त्याच सोबत मी क्रॉस पर्पज नावाचं आविष्कारासाठीचं एक नाटक करत होते. अच्छा. अशी 2 नाटकं मी मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा सुरू केली. सिगारेट्सचं लेखन केलं होतं मनस्विनी लता रवींद्र यांनी. लता रवींद्र, हो. आणि तिथपासून प्रवासाला सुरुवात झाली. अच्छा. पण मी असं ऐकलंय की त्या काळात तुम्ही नाशिकवरून मुंबईला प्रवास करून म्हणजे डेली तुम्ही अपडाऊन करून हे सगळं करत होतात. हे खरं आहे का? हो, कारण मुंबईत नक्की राहायचंय का आपल्याला, मुंबईत नक्की काम करायचंय का, याबाबत काही खात्री नव्हती आणि तोपर्यंत त्यामुळे राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे येऊन जाऊन प्रवास करूया आपण आणि ते जमेल आपल्याला. आणि जर समजा कधी वाटलंच काम काही मिळत असेल तर काम मिळाल्यानंतर येऊया आणि जागा शोधूया, असं एक मनामध्ये होतं. पण मग हा काळ तसा तुम्हाला थोडा म्हणजे स्ट्रगलिंगचाच असणार तुमचा, कारण सुरुवात होती ती आणि तुम्ही ते नंतर काही जुनी नाटकंही नव्याने केले. मला म्हणजे जाणवतंय की महासागर आहे, कोण म्हणतो टक्का दिला आहे. ही नाटकंही जी आधी झाली होती ती नाटकं तुम्ही केलीत. अलीकडच्या काळात तुम्ही माझ्या बायकोचा नवरा म्हणजे जी मालिका तुमची आली त्याच्या विरुद्ध नावाचं एक नाटक केलं. ते काहीतरी आधी चाललं नाही पण नंतर नव्याने पुन्हा तुम्ही ते उभं केलं. म्हणजे रंगभूमीवरचा हा जो तुमचा वावर आहे सगळा, त्याविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक नाटक मी तुमचं आता अलीकडे पाहिलं पृथ्वी थिएटरला, भूषण कोरगावकरांचं नाटक होतं लव्ह अँड लावणी म्हणून. तर हे वैविध्य पण आहे, म्हणजे एकाच साच्यातली नाटकं केलीत वगैरे असंही नाहीये. आता हे एक फोक किंवा त्या तमाशा कलावंतांचं जगणं मांडणारं नाटक म्हणता येईल आपल्याला ते. तर ह्या सगळ्याविषयी थोडं सांगाल ना सविस्तर? माझ्या सुदैवाने मला वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं, वेगवेगळ्या पद्धतीचे नाटककार हे मिळाले आणि त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या घडल्या गेल्या. सत्यदेव दुबे किंवा चेतन दातार यासारख्या लोकांबरोबर मी कामं केली. तसंच नवीन फळीचे सतीश मनवर, त्याच्यानंतर मनस्विनी लता रवींद्र यासारख्या लोकांबरोबरही कामं केली. त्यामुळे आजचे विचार, आजचे प्रॉब्लेम्स हे जसे मनस्विनी तिच्या नाटकांमधनं मांडत होती, त्याचप्रमाणे भूषण कोरगावकर सारखा मुलगा मागे जाऊन इतिहासाचा शोध घेत होता. लव्ह अँड लावणी माझ्याकडे आलं त्याच्या आधी मी भूषण कोरगावकरचं पुस्तक वाचलं होतं, संगीत बारी. संगीत बारी. एका वेगळ्या जगाविषयी हा माणूस बोलतो, जे की आपल्याला खुणवणारं जग आहे, जे आपल्याला माहिती नाहीये किंवा आपण प्रिज्युडाइज आहोत या जगाविषयी. तर त्याविषयी आपले काही पूर्वाग्रह असतात अतिशय. या पूर्वग्रह आणि ते न मिटणारे आहेत. जोपर्यंत आपण त्या जगामध्ये जात नाही तोपर्यंत, ते जग समजून घेत नाही तोपर्यंत. आणि भूषणच्या निमित्तानं मला हे जग समजून घेता आलं. आता माझी दृष्टी याकडे बघण्याची पूर्वग्रह दूषित नाही आणि त्यामुळे हे जग पाहता आलं आणि त्यातलं काहीतरी मांडता आलं. यामुळे मी भूषणची मनापासून आभारी आहे. आणि हेच काम नाटक करत असतं की जीवनातलं सत्य काय आहे ते वेचवावे आणि ते लोकांसमोर आणावं. तर भूषणच्या निमित्तानं हे करता आलं मला. आणि या सगळ्याच्या सोबत असण्यानी वेगवेगळ्या गोष्टी माझ्या हातून सुद्धा घडत गेल्या.
अगदी. आता ह्याच ज्या भूषण कोरगावकरांच्या नाटकाचा तुम्ही उल्लेख केलात, त्यामधली तुमची भूमिका त्यात पुन्हा एक भाषेचाही वेगळेपणा आहे. म्हणजे मला एक जाणवतंय, की तुमच्या एकूणच कारकिर्दीकडे बघितल्यानंतर, की राधिका सुभेदार मधली तुमची वैदर्भीय असलेली वैदर्भीय बोलीतली भाषा असेल किंवा ह्या नाटकातली ती जी खास म्हणजे त्याला आपण उर्दू म्हणा किंवा वेगळी हिंदी त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते, मराठी हिंदी मिश्र अशी. त्याच्यानंतर तुमची जारणमधली अहिराणी म्हणजे भाषिक वैविध्य सुद्धा तुमच्या अभिनय काळात अभिनय कारकिर्दीमध्ये फार तुम्ही सादर केलेलं आहे. तर हे भाषेचं प्रेम किंवा बहुभाषिक होणं यालाही बहुभाषिक म्हणायला हरकत नाही. आपण म्हणजे मोठ्या फॉरेनच्या लँग्वेज आल्या की आपण सगळ्यांना बहुभाषिक म्हणतो, पण तुम्ही अशा वेगवेगळ्या भाषांतून पण म्हणजे भूमिका केलेल्या आहेत. हो. ललित कला केंद्राने मला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची दिली, ती अशी आहे की तुमच्या कॅरेक्टरची भाषा ही भाषा आणि ती तुम्हाला चांगली बोलता यायला हवी. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमची रोजची भाषा काय बोलताय, मग ती कशी प्रमाण भाषा आहे का नाहीये, प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी आहे का नाहीये, याच्याशी कलाकाराला काही घेणं नसावं. त्यांनी त्याच्या कॅरेक्टरची भाषा उत्तम बोलली पाहिजे. मग जेव्हा आम्ही कॅरेक्टरचा अभ्यास करत असतो त्यावेळेस तो किंवा ती कुठले आहेत, काय आहेत, त्यांचा भवताल काय आहे, त्यांचा ते कुठल्या मातीतनं येतात आणि मग त्यांचा भवताल आपल्या अभिनयातनं उतरवणं हे आमचं काम आहे. ती ज्या प्रांतातली व्यक्ती असेल त्या प्रांताची भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. हो, अर्थातच. आपल्याकडे भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत, भरपूर माहितीचा साठा उपलब्ध आहे, माणसं आहेत विविध प्रांतातली की जी मेट्रो सिटीज मध्ये येतात, ती मदत करायला आहेत. तर मग आपण का मागे राहायचं, आपण प्रयत्न करायचे असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी असं एका ठिकाणी ऐकलंय की तुम्ही तिची राधिकाची भूमिका करत असताना खास वैदर्भीय जेवण सुद्धा जेवून पाहिलेलं आहे. म्हणजे हो, कारण भाषा नुसती येत नाही, ती एक संस्कृती घेऊन येत असते. बरोबर. त्याच्यामध्ये खाद्य संस्कृती ही तितकीच महत्वाची असते. त्यामुळे राधिकाचा अभ्यास करत असताना केवळ नागपूर येत नाही, ते किती अंतरावरती येतं, तिथली खाद्य संस्कृती येते, तिथली भाषा येते, तिथली देहबोली येते, तिथले कपडे येतात, कपड्यांचे प्रकार येतात, अशा सगळ्या गोष्टी त्या कॅरेक्टरला लागून येत असतात. अगदी. म्हणजे आता राधिकाचा विषय निघालाच आहे, तर 2008 सालापासून तुम्ही एकाच वर्षी चित्रपट आणि मालिका या दोन्ही क्षेत्रात प्रवेश केलात. म्हणजे मला वाटतं तेवढा सोनई चौघडे हा तुमचा पहिला पिक्चर त्याच वेळी आला आणि एक मालिका ही त्याच वेळी मला वाटतं नवा राज्य नवे गडी का ती आली होती. तर हे कसं काय एकाच वेळी मालिका, चित्रपट आणि तुम्ही खूप लवकर हिंदीतही प्रवेश केलात. हो. तर हे कसं साधलं म्हणजे? मालिका करताना तुम्ही एक नाटक करू शकता. तर सुदैवाने आपल्याकडे मराठीमध्ये असे अनेक लोक आहेत की जे नाटकातून पुढे गेलेले आहेत, मग नंतर मालिका करू लागलेले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय काय आहे, हे किती डिमांडिंग आहे, याच्यासाठी कितपत वेळ काढायला लागतो, या सगळ्याची माहिती असलेली माणसं अराउंड होती. त्यामुळेच मी एका मालिकेच्या सोबत एक नाटक असं त्या काळात करू लागले. सचिन कुंडलकर सारखा दिग्दर्शक माझ्या वाट्याला आला. त्यांनी मला हिंदीतला अय्या हा चित्रपट ज्याच्यात खूप महत्वाची भूमिका दिली. तुंबाडमध्ये मी काम केलं त्याच सुमारास. पुन्हा एक म्हणजे असा क्लासिक कादंबरीवर आधारितच होता ना तो? हो. तुंबाडच्या खोतवरती नव्हता, नारायण धारपांच्या कादंबरीवरती आधारित होता. अच्छा. तर म्हणजे मला हेच म्हणायचं की नाटक करत असताना चित्रपट आणि मालिकांमध्ये तुम्ही प्रवेश घेतलात आणि म्हणजे खूप मालिकाही तुमच्या नावावर आहेत तशा आणि चित्रपटही आहेत. म्हणजे खूप म्हणण्याचा अर्थ हा आहे की कमी कालावधीत जास्त काम तुम्ही केलेलं आहे असं दिसतंय हिंदीत आणि मराठीतही. तर ही जी राधिकेची भूमिका तुम्हाला जी मिळाली, म्हणजे जिने तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठी लोकप्रियता मिळवून दिली आणि तुमचं नाव सर्वांमुखी झालं, तर ह्या भूमिकेविषयी आणि त्या भूमिकेनंतर तुम्हाला प्रेक्षकांचे जे अनुभव आले असतील त्याविषयी थोडं आम्हाला सांगा ना.
माझ्या नवऱ्याची बायकोनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली. मी अनेक वर्ष प्रायोगिक नाटकांमधनं, व्यावसायिक नाटकांमधनं काम करत होते, पण मी लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. तर मालिकेची ही एक ताकद असते की ती आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. नुसती पोहोचवत नाही, तर त्यांच्याशी जोडायला मदत करते. तर माझ्या नवऱ्याची बायकोच्या निमित्ताने, मी टेलिव्हिजनच्या निमित्ताने घराघरामध्ये पोहोचले. माझं कॅरेक्टर पॉप्युलर झालं. ते लोकांना आवडलं. ते लोकांना रिलेट झालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि म्हणूनच लोकांच्या ते पसंतीस उतरलं, असं मला वाटतं. हो, म्हणजे ती आपल्याकडे कसं असतं, मालिकेतल्या पात्रांना म्हणजे घरातलंच मानलं जातं काही काळानंतर, जेव्हा तेव्हा लोकप्रिय होतात तेव्हा. आणि त्याच्याशी एक भावनिक बंध, म्हणजे खरं ते माहिती असतं की हे पात्र आहे, ही एक भूमिका आहे, पण तरीही लोकांचे त्याच्याशी एक भावनिक बंध निर्माण होतात. आणि मग जेव्हा आपण बाहेर कुठे तुम्हाला प्रेक्षक भेटतात, तेव्हा ते त्याच भूमिकेतून तुम्हाला पाहतात. म्हणजे तुम्हाला अनिता दाते म्हणून ओळखण्यापेक्षा राधिका सुभेदार म्हणून ओळखलं जातं. तर असे काही अनुभव तुम्हाला आले का, किंवा त्याविषयी काय सांगाल, म्हणजे तसं काही घडलं का कधी? अर्थातच 4-4.5 वर्षाचा हा काळ. आणि तेच ते तुम्हाला लोक डोळ्यावरनं ओळखतात. हा, म्हणजे तुमचे डोळे रोज दिसत असतात. म्हणजे अगदी डोळ्यांना, चेहऱ्याला रुमाल बांधला आणि माझे डोळे दिसत असतील तरी लोक मला ओळखायचे. अच्छा. आणि मग अर्थातच कुठल्याही गावात जा, एवढंच काय तर झी मराठी ज्या ज्या देशांमध्ये आहे दाखवली जाते, त्या सर्व देशांमधल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. याच दरम्यान मी आमिर खान यांच्या वॉटर कप साठी सुद्धा काम केलं. त्यामुळे लोकांमध्ये जाता आलं, लोकांमध्ये जाऊन काम करता आलं. त्यामुळे वेगळ्या ओळखी वाढल्या आणि लोकांशी जोडले गेले मी. म्हणजे नुसती पोचले नाही, तर त्यांच्याशी जोडले गेले. तर त्याचाही फायदा झाला. क्या बात आहे. हे लोकांशी जोडलं जाणं हे जे आहे, हे खूप महत्वाचं आहे मला वाटतं. आणि म्हणूनच त्यानंतर तुम्ही म्हणजे एक कलाकार म्हणून तुम्ही तुमची कारकीर्द घडतच होती. म्हणजे अगदी मी वसंतराव सारख्या चित्रपटात सुद्धा तुम्हाला एक छान वसंतरावांच्या आईची मला वाटतं भूमिका तुम्ही केली त्याच्यामध्ये, बरोबर ना? हो. जारण नावाचा चित्रपट, जो ज्यातली तुमची भूमिका खूप वेगळी होती. आणि त्या भूमिकेमध्ये तुम्ही काय म्हणतो, एकदम वेगळ्या रूपामध्ये लोकांसमोर आला होता. त्याविषयी थोडं सांगा ना ताई. जारणच्या भूमिकेविषयी थोडं आमच्या प्रेक्षकांना, कदाचित आमच्यापैकी काही बघितलंही नसण्याची शक्यता आहे, पण ती भूमिका खूप वेगळी होती. त्यासाठी तुम्ही काय काय केलं, म्हणजे काय करावं लागलं आणि ती कशी भूमिका साकारली? ऋषिकेश गुप्ते हे अत्यंत लोकांना माहिती असलेले महत्वाचे लेखक आजच्या काळातले. त्यांनी जारणची निर्मिती केली आणि त्यातलं जे गंगूटी नावाचं पात्र आहे, ते त्यांनी लिखाणातच इतकं चांगलं उतरवलेलं होतं. आता मी ललित कला केंद्राची विद्यार्थिनी असल्यामुळे कुठल्याही भूमिकेकडे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहते. मग त्याची लेंथ काय आहे, ते किती काळ स्क्रीनवरती असणार आहे, याच्याशी मला त्या अर्थाने काही घेणं देणं नसतं. पण मी माझा अभ्यास या पात्राचा पूर्ण करत असते. म्हणजे ते पात्र कुठून आलंय, कसं आलं आहे, काय परिस्थितीत आहे, त्याची देहबोली काय असेल, त्याची भाषा काय असेल, या सगळ्याचा अभ्यास मी ऋषिकेश गुप्ते यांच्या सोबत बसून केला आणि त्यातनं गंगूटी साकारली गेली. आणि कलाकार जेव्हा म्हणतो की मी साकारलं, तर ते त्याचं ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाटक ही एक सांघिक कला आहे. ते माझं मी असं काही नसतं. तर वेशभूषाकार आले, रंगभूषाकार आले, त्याच्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळेला लाईट्स आले, कॅमेरा आला, या सगळ्यांनी माझं जे रूप दाखवलं, गंगूटीचं जे रूप दाखवलं, ते विलक्षण सुंदर होतं. आणि म्हणून ती गंगोटी उभी राहू शकली. ती जी भूमिका होती ती कसं, म्हणजे काय म्हणून त्याला आपण चमत्कार वगैरे किंवा जादू टोणा किंवा म्हणजे अंधश्रद्धेला हे देणारी होती, असं काही असं अजिबात नाही. आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे माणसांकडे बघण्याचं एक परसेप्शन असतं. अच्छा. तर ती आपल्या परसेप्शननी दिसणारी गंगोटी होती. की आपल्याला वाटतंय की ती जादूटोणा करते, आपल्याला वाटतंय, म्हणजे जादूटोणा म्हणजे काय हे खरं आपल्याला माहिती नसतं. पण काहीतरी आता देवदेवस्की करणे, म्हणजे देवासमोर बसणे, विविध मंत्र उच्चारणे, तर त्यावेळेला आपण जे करतो तेच या क्रियेमध्ये पण असतं. अच्छा. पण आपला दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्याला असं वाटतं की
ती बाई माझ्यावरती काहीतरी करते, तर या संदर्भातली ती होती. कुठेही अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारी नव्हती. ते परसेप्शनचा मुद्दा असतो. एखाद्या बाईकडे बघण्याचा. एखादी बाई एकटी असली की आपण त्या बाईकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. तर तसं राधा नावाचं पात्र गंगुटीकडे कसं पाहतं या पद्धतीची पण ती फिल्म होती. अमृता सुभाष आणि तुम्ही होतात ना त्याच्यामध्ये? हो. तर चित्रपट तुम्ही केलेत ना, मालिकाही केल्यात. आता तर तुम्ही एक म्हणजे तुमचे नेहमीच्या तुमच्या सगळ्या पठडीतून पुढे जाऊन तुम्ही आता एक खलनायिकेची भूमिका सुद्धा मला वाटतं करता आहात एखाद्या मालिकेमध्ये. कसं साधतंय हे? म्हणजे आता अर्थात कसलेल्या कलावंताला कुठल्याही प्रकारची भूमिका ही भूमिकाच असते, हे खरं आहे. पण तरी सुद्धा कसं साधतंय म्हणजे हे? हेच माझं काम आहे. बरोबर. मी यासाठी याचंच ट्रेनिंग घेतलेलं आहे. इंद्रायणी मधली भूमिका आहे ना? इंद्रायणी मधली भूमिका आहे. त्यामुळे साधतं कसं, तर तेच साधावं म्हणून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. म्हणून मी उभी राहिलेली आहे. तर त्यामुळे हे माझं काम आहे. हेच माझं काम आहे आणि मला एवढंच जमतं. मला वेगळ्या काही गोष्टी जमत नाहीत. लोक बँकेत काम करायला जातात तसं मी अभिनय करायला जाते आणि अभिनय इतकं व्यावसायिक आहे असं वाटत नाही तुमचं काम. कारण तुम्ही म्हणजे निवड ही तुमच्याकडे आहे की काय निवडायचं. मला आठवतंय की एक मालिका जेव्हा तुम्हाला वाटलं की त्याच्यात आता फार काही आपल्याला म्हणजे पुढे काही करण्यासारखं नाहीये किंवा ते तुम्ही ती सोडली होती तुमच्या स्वेच्छेने. म्हणजे तर असं नाही की फक्त पैसे मिळवण्यासाठीच तुम्ही काम करताय. हो, पैसा त्यातनं मिळणारा एक बेनिफिट आहे. बरोबर. आणि पैशासाठीही मी काम करते. मी व्यावसायिक ट्रेनिंग घेतलेलं आहे. ललित कला हे प्रोफेशनल ऍक्टर घडवण्याचं केंद्र आहे. मी अजिबात हातामध्ये झोळी घेतलेली नाही. नाही, तसं नाही म्हणत. मी माझ्या कामाचे वाजवून पैसे घेते आणि हाच माझा व्यवसाय पण आहे. पण तुम्ही अभिनेत्री आहात, तशाच म्हणजे अभिनयामध्ये स्वाभाविकपणे वाचिक अभिनय हा भाग येतोच म्हणजे. आणि तोही तुमचा खूप छान आहे आणि त्याचा एक वेगळा वापर सुद्धा तुम्ही काही काळ करून बघितलेला आहे. म्हणजे स्टोरी टेलसाठी तुम्ही व्हिओ आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे आणि दोन तीन पुस्तकं तुमची तिथे आजही आहेत. म्हणजे हा अनुभव कसा होता व्हिओ आर्टिस्ट म्हणून? म्हणजे पुस्तक वाचन अनुभव होता माझ्यासाठी. म्हणजे ते एक फक्त मी सांगतो तुम्हाला का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की आम्ही जे सगळे अंध मित्रमैत्रिणी आहोत, तर आमचं शिक्षण पूर्ण हे ऑडिओ बुक म्हणजे आज लोक काय म्हणतो त्याला एक सोय म्हणून ऑडिओ पुस्तकांकडे वळलेली आहेत. म्हणजे वाचायला वेळ मिळत नाही म्हणून ऐकून वाचावं अशा आहे. पण आमचा संपूर्ण अभ्यास याच्यावर चाललेला आहे किंवा आमचं संपूर्ण जे वाचन आहे म्हणजे आम्हाला वाचायचं झालं तर आम्हाला हा एकमेव पर्याय राहतो ऐकण्याचा. तर त्या दृष्टीने तुमच्या ह्या कामाचं महत्व आम्हाला अधिक आहे म्हणून मी हे जाणीवपूर्वक विचारते. हो, स्टोरी टेलचा अनुभव फार वेगळा आणि इंटरेस्टिंग होता. ह्याकरता की या निमित्ताने आपण आपल्या स्वतःकडे पाहताना अभिनेत्री म्हणून आपल्यामध्ये अजूनही अनेक उणिवा आहेत हे जाणवून दिलं गेलं या सगळ्या. म्हणजे मला स्वतःला जाणवलं. कारण वाचिक अभिनयाच्या संदर्भात बोलायचं झालं तर केवळ आणि केवळ तेवढाच फोकस असं मी कधी काम केलेलं नव्हतं. ते ऑडिओ बुकच्या निमित्ताने ते केलं गेलं आणि लक्षात आलं की आपण आपल्या अंग प्रत्यंग उपांगांचा किती वापर करतो आपल्या कामामध्ये आणि या सगळ्याचा वापर करत आपण आपलं काम पोहोचवतो. पण फक्त आणि फक्त आवाज यासाठी आपण तितकंसं काम केलेलं नाहीये आणि ते करायला हवं हे ऑडिओ बुकच्या निमित्ताने जाणवलं. म्हणजे फक्त वाचक बोलण्यातून फक्त आवाजातून अभिनय पोहोचवणं जे आहे ते याच्यामध्ये मला वाटतं जास्त महत्वाचं असतं आणि ते तुम्हाला तिथे नेमकं सापडलं असं म्हणता येईल आपण आपल्याला. हो, म्हणजे त्याच्याकडे जाण्याची दिशा तरी मिळाली. काय येत नाहीये ही एक खूप चांगली पायरी असते की आपल्याला जेव्हा कळतं की आपल्याला काय येत नाहीये तेव्हा आपण त्याच गोष्टीवरती काम करतो आणि मग पुढे जातो. त्यामुळे हा एक्सपिरियन्स खूप छान होता. अगदी. आणखी एका तुमच्या भूमिकेविषयी मला थोडं तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे सध्याचा काळ जो आहे तो काय आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. अशा काळात कलावंत सुद्धा त्याच्यात भरडले जातात. अगदी आता आपण
नवीन मनाचे श्लोकचं उदाहरण जरी घेतलं तरी आपल्याला ते लक्षात येतं. अशा काळात खूप कमी कलाकार असे आहेत, की जे काही भूमिका घेऊन उभे राहतात आणि ते धाडस दाखवतात. अर्थात याच्यामध्ये खूप व्यावसायिक काय म्हणतो आपण त्याला रिस्क असते. हो. ती रिस्क घेऊन सुद्धा जे कलाकार उभे राहतात अशांमधल्या तुम्ही एक आहात. म्हणजे गोरेगावच्या निर्भय बनूच्या सभेला मी तुम्हाला ऐकलं होतं. कलावंताची जी काही घुसमट आहे किंवा कलावंताचं जे काही म्हणणं आहे ते स्पष्टपणे मांडताना तर काय म्हणणं आहे तुमचं? काय वाटतं तुम्हाला या सगळ्याविषयी? मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट मला बिनदिक्कतपणे बोलता आली पाहिजे. हं, हं. मी मी ज्या सिस्टीम मध्ये राहते हं, हं. तर इथे लोकशाही असं म्हटलं जातं ना. हं, हं. मी लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं हे राज्य आहे आणि हं, हं. लोकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर तो बरोबर. अधिकार असलाच पाहिजे. त्याची गळचेपी कशी काय होऊ शकते? इतकं साधं आहे ते. आणि जर ती गळचेपी होत असेल तर आपण एका निकोप समाजाचे भाग नाही आहोत. आपल्याला सगळं काही कळलं पाहिजे. आपल्याला अधिकार आहे सगळं काही ज्ञात करून घेण्याचा, आपल्याला सगळं काही समजून घेण्याचा. तिथं फिल्टर्स का लावली जातात? हं, हं. तर मला ती फिल्टर्स मान्य नाहीयेत. आपण जे चांगलं या जगातलं ते हं, हं. उचललं पाहिजे. आपल्याला खरा तो इतिहास कळला पाहिजे, असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून मी ह्या सगळ्यातनं खरं काय ते वेचलं पाहिजे आणि त्यातनं ते मांडता आलं पाहिजे मला. त्यामुळे सत्याप्रत पोचण्याची इच्छा आहे माझी, तर मला पोचू का दिलं जात नाही. आणि मला जे कळलं आहे ते मांडलं का दिलं जात नाही? हां. तर असे प्रश्न मला पडतात आणि ते बिनदिक्कत मांडावे यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण का अडचणीत नाटक करायचं? म्हणजे आपल्याकडे पैसा नाहीये म्हणून आपण छोटंसं नाटक करायचं. आपल्याकडे पुरेशी प्रायोगिक नाटकासाठी जागा नाहीये म्हणून आपण छोटंसं नाटक करायचं. आपल्याकडे कल्पकता आहे पण आपल्याला ते सगळं आपल्या कल्पनांमधलं जसंच्या तसं मांडू दिलं जात नाहीये म्हणून आपण धीडगुजरी नाटक करायचं. हे मला मान्य नाही. आवडत नाहीये आणि पटत नाही. म्हणजे सतत बरोबर. काय आपण कारणं द्यायची. अरे नाही आपण हे असं दाखवलं तर लोक येतील असं ना होईल. मारायला. पण ते एक भय आहेच, ती एक दहशत सध्या फार निर्माण झालेलीच आहे. पण तरीही तुम्ही बोलता आहात, जे थोडे कलावंत बोलतायत त्यातमध्ये तुम्ही बोलता. तर याचा असा तुम्हाला व्यावसायिक तुमच्या सगळ्या फील्डमध्ये काही त्रास होतो का? म्हणजे कसं म्हणजे असं आम्ही ऐकलेलं छोटे-छोटे की त्रास होतात, की अरे हां, हां. बाबा ही मुलगी जर समजा स्पष्ट बोलणारी असेल, कारण हं, हं. आता आहेत या सगळ्या कॉर्पोरेट संस्था आहेत. या हो, कॉर्पोरेट संस्थांबरोबर आम्ही काम करतो. तर बरोबर आहे. आम्हाला त्याचं भान ठेवायला लागतं. बरोबर. तर म्हणजे मला त्यांचं जे भूमिका काही घ्यायची असेल तर हां. मला कुठल्याही संस्थेबरोबर मी असता कामा नये. बरोबर आहे. नाहीतर मी ती यातूनच सोडली पाहिजे माझ्या भूमिकेसाठी. अगदी. ताई यातनंच एक आणखी प्रश्न मला तुमच्या तो थोडा बालपणाशी किंवा युवा काळातल्या तुमच्या काही म्हणजे मला असं मी असं ऐकलंय तुमच्याविषयी की तुम्ही एक व्यावसायिक काय म्हणतो आपण त्याला एक स्वभाव तुमचा असा आहे. काहीतरी करत राहायचं सतत म्हणजे असं काहीतरी विकत राहायचं म्हणा, म्हणजे व्यवसाय करायचा एकूण काहीतरी असं म्हणा. असं तुम्ही अगदी लहानपणापासून केलेलं आहे आणि म्हणजे ते त्याविषयी सांगा आणि त्याला जोडून आहे की मग आता तुम्ही अभिनेत्री तर आहातच, कलावंत आहातच. तर कलेच्या क्षेत्रात सुद्धा पुन्हा एखादी निर्मिती संस्था म्हणा किंवा दिग्दर्शन, निर्मिती अशा सगळ्या पुढच्या वाटा तुम्हाला खुणावतायत का? हा त्याला मला जोडून आता या असलेला प्रश्न. क्षणी अभिनय करण्यात मी इतकी कम्फर्टेबल आहे ना, हां, की हां. मला वेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. निर्मिती तर बिलकुलच करावीशी वाटत नाही. अच्छा. आणि मी एका व्यावसायिकाची मुलगी आहे. अच्छा. व्यवसाय करणं हा माझ्या रक्तात आहे आणि ओके. तो मी आता करते. आणि त्याच्यात खूप गंमत आहे. म्हणजे मराठी माणसांनी व्यवसाय करू नये वगैरे, वगैरे अशी का वाक्य तयार केली गेलेली आहेत. म्हणजे मला नाही कळत. पण थोडं सांगा ना ताई, का तुम्ही लहानपणी म्हणजे जे करायचं शाळेत असं नसेल पण म्हणजे मला वाटतं 8वी-9वीच्या काळात करायचा किंवा पुढच्या काळामध्ये? मी माझ्या वडिलांबरोबर अगदी लहान असल्यापासून व्यवसायामध्ये आहे. अ, अच्छा. आ, एका जॉइंट फॅमिलीचा व्यवसाय असा असतो, की हं, हं. त्यांचं सगळं म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ ते व्यवसायातच असते.
आणि सगळं कुटुंबच व्यवसायात असतं. अख्खं कुटुंब व्यवसायात असतं. तर आमचा बुक बाइंडिंगचा व्यवसाय होता, अच्छा, शालेय वह्या पुस्तकांचा व्यवसाय होता. तर अच्छा. ती पुस्तकं तयार करणे यासाठी स म्हणजे अगदी झुपणी करणे, ती पानं एकत्र करणे, त्याचं हं, हं. बाइंडिंग करणे, या सगळ्या प्रक्रियांमध्ये आम्ही आमच्या आई-वडिलांबरोबर असायचो. अगदी त्यांना शिरस कालवून देणे सकाळी. हं, हं, हं. अच्छा. म्हणजे आमच्याकडे एकीकडे आधण ठेवलं जायचं आणि दुसरीकडे शिरस ठेवला जायचा. म्हणजे चहा चिटकवण्यासाठीच म्हणताय तुम्ही. हां, त्याला चिकटवण्यासाठी कागद चिकटवण्यासाठी शिरस लागतो. तर हं, हं. सकाळी उठल्यानंतर आई जसं चहाचं आधण ठेवायची, तसं हं, हं. वडील शिरसाचं आधण ठेवायचे. क्या बात है! तर तर एकाच वेळेला या 2 गोष्टी व्हायच्या. बाबा चहा पीत कामाला बसायचे. हं, तर हं. फार म्हणजे तो इंटरेस्टिंग संस्कारच असायचं. तुमच्यावर तसा झालेला आहे. म्हणजे हां, घरच तसं असल्यामुळे. तुम्ही म्हणतात की त्यामुळे तुम्ही जळगावच्यामुळे म्हणजे नाही, जळगावातून मी नाही म्हणजे जळगावचा तुमचं माझा जन्म, बालपण. माझा आजोळ जळगावचा. आजोळ जळगावचं असं. हं. आणि अच्छा. माझं माझं सगळं बालपण नाशिकमध्ये गेलेलं आणि माझे काकांचा व्यवसाय होता, त्यांचा प्रेस होता. हं, हं. घरामध्ये मी सतत लोकांना कामं करताना पाहिलेली आहेत. अच्छा. आणि कामं करताना, प्रॉडक्ट्स तयार करताना, ती अधिकाधिक चांगली कशी होतील याच्यासाठी प्रयत्न करताना, त्यातनं माझं कॉमर्स बॅकग्राऊंड, हां, हां. माझं शिक्षण कॉमर्सचं आहे अच्छा. सगळं. म्हणजे पुण्याला जाण्याआधी तुम्ही कॉमर्स केलंत. हो, कॉमर्समधून हो. ग्रॅज्युएट झालात. हो. त्यामुळे आणि मी ज्या परिसरात राहायचे, हं, हं. सराफ बाजार, भांडी बाजार, तिथे हं, हं, सर्व हं. व्यावसायिक होते. व्यावसायिकच. हां. या सगळ्यांना मी सचोटीने धंदा करताना बघितलेलं आहे. क्या बात सो है! व्यवसाय छोट्याचा मोठा करणं, अ, हं, हं, हं. किंवा एखादा व्यवसायात बुडाला, तर तो का बुडाला? त्याच्या कुठल्या गुणांमुळे, कुठल्या अवगुणांमुळे बुडाला? याचं एक परीक्षण करत राहणं, या सगळ्या गोष्टी निरीक्षणातनं नोंदी करून घेणं, या सगळ्या लहानपणापासून आम्ही करत आलोय. त्यामुळे आमच्यामध्ये पण उर्मी होती, माझ्यात आणि माझ्या धाकट्या बहिणीमध्ये, की अच्छा. छोटे-छोटे व्यवसाय करावे आणि त्यातून छोटे-छोटे पैसे कमवावे. पैसे कमवावे. पण ताई तुम्ही आता म्हटलात म्हणजे तुमचे वडील बुक बाइंडिंगचा व्यवसाय करायचे म्हणजे पुस्तकं ही तुमच्या हातात हो. खूप लहानपणीच आली हो. आणि मला जाणवते तुमच्याशी बोलताना की पुस्तकांचा म्हणजे वाचनाचा एकूण तुमच्यावर खूप प्रभाव आहे. म्हणजे हो. आपली भूमिका जी घडते ती अर्थातच वाचनातून घडते. वाचन, हो. चिंतन, मननातून घडते. तर तुमच्या वाचनाविषयी थोडं सांगा ना? म्हणजे आपलं हे साहित्यिक मंचच आहे. तर हं. वाचन याविषयी तुमचं काय चिंतन आहे? म्हणजे त्याविषयी किंवा तुमचं वाचन कसं आहे? लहानपणी अर्थातच बऱ्यापैकी बालसाहित्य वाचनात आलं. हं, हं. आधी वाचून दाखवलं जायचं आणि मग नंतर आम्ही वाचू लागलो हळू-हळू स्वतःहून. हं, हं. स्वतःहून. सार्वजनिक वाचनालय मी मगाशी उल्लेख केला, हो, की नाशिकमध्ये. त्या संस्थेचा माझ्या ते अनन्यसाधारण उपकार आहेत. हं, हं. तिथे एक सेक्शन आहे, की हं, हं. जिथे तुम्हाला ग्रंथालयामध्ये ज्या एक कॉपी साठवली जाते प्रत्येक पुस्तकाची. हां. तर संदर्भ ग्रंथालय. संदर्भ ग्रंथालय. तर हं, त्या हं. संदर्भ ग्रंथालयामध्ये मला जाऊन मी तिथे अनेक तास बसायचे, हं, हं. वाचायचे. फक्त फिक्शन नाही तर नॉन फिक्शनही खूप वाचलंय. अरे वाह! अनेक नाटकं वाचलेली आहेत. तर हं, हं. तर त्या सगळ्यामुळे माझ्यावरती खूप चांगला परिणाम होत गेला. असं पर्टिक्युलर एक गोष्ट घेतली आणि ते वाचलं, तर असं नाही. तर अगदी फिजिक्सबद्दल पण वाचायला आवडायचं. क्या अ, बात है! वेगवेगळे खगोलशास्त्राबद्दल विषय. असं म्हणजे नॉन फिक्शनही मी खूप आवडीनं वाचते. सध्याही वाचायला वेळ मिळतो काढता खूप म्हणजे? खूप कमी वेळ मिळतो हं, हं. सध्या. पण वाचते मी. पण ताई जी व्यक्ती वाचते तिला कधीतरी लिहावसंही वाटतं. तर असा काही विचार आहे का? आता मी इतकी ऑक्युपाईड आहे अनेक हं, हं. गोष्टींमध्ये, की हं, हं. असा काही विचार मनामध्ये येतच नाहीये. अरे बापरे! हां, हां. की लिहून पाहूया वगैरे आपण. आता मी करण्यामध्ये इतकी गुंग आहे हं, हं. आणि सतत काहीतरी करावंसं वाटतं. स्वतः काम करावंसं वाटतं. त्यामुळे लिखाणाचा विचार माझ्या मनात फारसा येत नाही आणि तशी मी आळशी सुद्धा आहे त्याच वेळेला. तर नाही, नाही. लिखाणासाठी एक बैठक आवश्यक असते. ती बैठक माझी नाही. तरी पण कधीतरी तुम्ही लिहाल अशी अपेक्षा मी बाळगतो हो. आणि ताई अ,
जाता जाता म्हणजे प्रश्न नेहमीच, पण तरीही एक उत्सुकता सगळ्यांच्याच मनात आमच्या असणारच आहे की पुढे काय, म्हणजे काही नवं घेऊन येत आहे किंवा काही नवा उपक्रम तुम्ही हाती घेताय, काय त्याविषयी काही सांगाल दिवाळीच्या सध्या तरी निमित्ताने? नवीन काहीच करत नाहीये. पण हम्म. अर्थात विविध लोक अप्रोच होत असतात. काहीतरी नवीन नाटकाबद्दल, नवीन चित्रपटाबद्दल बोलणी होत असतात. पण आत्ता या क्षणी काहीही असं पक्क्या स्वरूपात काही नाही. पण हो, अर्थात छान नाटक करण्याची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय. क्या बात आहे. ताई खूप खूप धन्यवाद. खरं तर मला वाटतं 2, 3 की 4 बैठका आपल्याला कराव्या लागल्या ही मुलाखत पूर्ण करण्यासाठी आज. आणि तुम्ही इतके पेशन्स दाखवले. खरं तुमचं इतकं टाईट शेड्यूल आहे. पण मला श्रोत्यांनाही सांगायला आवडेल, की जेव्हा मी ताईंना फोन केला त्यांनी कधीही कॉल ड्रॉप होऊ दिला नाही. फोन उचलला आणि जी काही त्यांची अडचण आहे किंवा जी काही त्यावेळची परिस्थिती मला त्यांनी कन्व्हे केली, ताईंनी वेळ नेहमीच दिला. पण अनेक वेगवेगळ्या अडचणी त्या वेगवेगळ्या वेळी येत होत्या. पण त्यातून नाही. मार्ग काढून आज आपण बोलू शकलो, याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. कारण कलावंत तर खूप असतात, पण समाजाभिमुख आणि ज्याला आपण म्हणतो संवेदना शाबूत असलेले असे कलाकार आहेत, नाहीत असं नाही, पण त्यांच्याशी बोलायला मिळणं आणि त्यांच्याकडून त्यांचे विचार समजून घेता येणं, ही गोष्ट या निमित्ताने घडून आली. तर मनापासून ताई धन्यवाद, तुम्ही हा इतका वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, बोलून मजा आली. सर्व श्रोत्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तुझा आमचा